शिराळा नगरपंचायतची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। त्यामध्ये आता आपापले उमेदवार आपापल्या पक्षाकडून किंवा अपक्ष असे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये येत आहेत। आपल्यासोबत आता बोलण्यासाठी सत्यजित कदम आहेत। ते प्रभाग 8 मधून त्यांनी अपक्ष आणि पक्षाकडून दोन्ही उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। नेमकी त्यांची भूमिका कशी असणार आहे, ते इथून पुढची त्यांची निवडणुकीची रणनीती कशी आखणार आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। सत्यजित, आपण आज अर्ज भरलेला आहे, आपण अपक्षही भरलेला आहे, पक्षाकडून भरलेला आहे, नेमकी आपली भूमिका कशी असणार आहे? मला इथला असणारा जो बहुजन समाज आहे तो समाज माझ्या आज पाठीशी आलेला आहे आणि तिने मला सांगितले की तुम्ही आमच्यातले एक चांगलं नेतृत्व म्हणून तुम्ही आज उभा राहावं। त्यामुळे आज सगळ्यात थोरा मोठ्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आज सगळ्यांच्या आशीर्वादानं हा माझा अपक्ष आणि एक पक्षातून असा दोन्ही पण आज अर्ज मी भरलेले आहेत। पक्षातून भरला, अपक्षही भरला, नेमकी मग भूमिका कशी असणार? पक्षाकडे आपली काय मागणी आहे? माझे आजोबा ह्या शिराळा शहराचे जनक कैलासवासी पांडुरंग कदम तात्या की त्यांनी इथलं सत्ता परिवर्तन कधी कुणी केलं नाही, परंतु माझ्या आजोबांनी इथलं सत्ता परिवर्तन एकदा केलं। माझी असणारी भावकी खूप मोठी आहे। इथला समाज माझ्या आजोबांच्या विचाराला धरून आहे आणि तोच वसा आणि वारसा मी पुढे चालवतोय। त्यामुळं इथल्या प्रभागाच्या जे मागच्या वेळी जे घडलं त्यावेळी विकास झाला नाही, पण ह्यावेळी सगळ्यांनी मला सांगितले की तू उभा राहा, आम्ही तुझ्यासोबत आहे। काय वाटतं आता मग पक्ष तुमचा विचार करेल का, आणि त्यासाठी आता वाटाघाटी ज्या सुरू असतील त्यामध्ये काय चर्चेत आहे आपण? आता माझे नेते आदरणीय सम्राट महाडिक दादा, सम्राट महाडिक बाबा, राहुल दादा आणि आदरणीय सतीश देशमुख हे आमचे भाजपचे नेते आहेत। त्याचबरोबर ती जी भूमिका घेतील ती मला मान्यच असेल, परंतु त्यासोबतच मला इथला जो बहुजन समाज आहे, इथले युवक जे आहेत ते मला म्हणतात की तुम्ही पक्षातून मिळाल तरी भरा आणि अपक्ष मिळालं तरी तुम्ही पक्षातून नाही दिलं तरी सुद्धा चालेल, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत। वेळ प्रसंगी पडलं तर मला बंडखोरी करण्यासाठी सुद्धा मी मागे थांबणार नाही। काय वाटतं सत्यजित म्हणून एक इथला आता चेहरा आहे तो युवकांसाठी किंवा आपण म्हणताय समाज बांधव जे आपल्या बरोबर आलेले आहेत त्यांच्या विचाराशी जाणार का पक्षाबरोबर जाणार? इथला असणारा युवक जो आहे तर इथली नागपंचमी झालेली आहे, इथल्या युवकांचा सगळ्यात मोठा प्रश्न तो होता आणि त्यामुळे इथला युवक असणारा सत्यजित आणि सम्राट ह्या दोघांसोबत सुद्धा इथला युवक जाणार आहे। काय रणनीती असणार तुमच्या आता भविष्यात विजन काय असणार आहे शहरासाठी जे आता उमेदवारीला आपण आता सामोर जातो निवडणुकीला, काय नेमकं विजन घेऊन जात आहे? काय प्रामुख्यानं काय झालंय, इथला जो युवक आहे तो इथला आमची MIDC आहे, पण इथली MIDC एवढी डेव्हलप झालेली नाही। त्यामुळे प्रामुख्याने इथल्या मुलांना सगळ्यांना पुण्याला, मुंबईला या ठिकाणी जायला लागते। इथला इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं इथलं झालेलं दिसत नाही। त्यामुळे प्रामुख्याने इथला असणाऱ्या युवकांना रोजगार देणं, त्यांच्या हाताला काम देणं, सरकारच्या विविध योजना त्या विद्यार्थ्यांपर्यंत आणणं, त्या युवकांपर्यंत आणणं आणि त्या विद्यार्थ्याचा लाभ करून देऊन त्याला सक्षम करण्यासाठी माझं पहिलं विजन असणार आहे। अगदी शेवटचा प्रश्न, आपल्यावर कुठं अन्याय होतोय का? कारण आपली जी युती आघाड्या घडायला चाललेल्या आहेत, इतर पक्ष सगळे मित्र पक्ष म्हणून आपण निवडणूक लढवत आहे, त्यामुळे कुठेतरी भाजपचा जो निष्ठावंत आहे त्याच्यावर कुठं अन्याय होतोय का? भाजपचा निष्ठावंत हा कायमच भाजपसोबत इथला राहिलेला राहतोय, पण इथला असणारा जो इथला युवक आहे, इथला जो भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे, ज्यानं भाजपसाठी काम केले त्याचा पण कुठेतरी विचार व्हावा ही या मीडियाच्या माध्यमातून मला त्यांना सांगायचं। तर हे होते सत्यजित कदम यांनी प्रभाग 8 मधून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तो अपक्षीय आहे आणि पक्षाकडून आहे, त्यामुळे त्यांनी पक्षाचा आदेश आला तर पक्षाबरोबर, पक्षाने आदेश त्यांचा पक्षाने विचार जर नाही केला तर अपक्ष त्यांचे जे बहुजन समाजाचे जे कार्यकर्ते आहेत, ते युवक आहेत, त्यांच्या आग्रहासह ते अपक्ष निवडणूक लढवणार या मताशी ते ठाम आहेत। एविनॅन मराठीसाठी शीतल कुमार शेटे, शिराळा। आपल्या आरोग्याचा खरा आधार लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर। वैद्यकीय सेवेतील 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे व प्रत्येक रुग्णाला जीवनदान देण्याचा हातखंडा असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण हॉस्पिटल। कार्डिओलॉजी, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक, गायनॅकोलॉजिक, यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी हे सगळे विभाग असणारं इस्लामपूर शहरातील एक अत्याधुनिक हॉस्पिटल। रस्ता अपघातग्रस्तांना उपचार, महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्यमान भारत, मुख्यमंत्री सहायता निधी, बांधकाम कामगार, डायलिसिस सुविधा, एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी, कॅन्सर सर्जरी, गुडघा प्रत्यारोपण सर्जरी, हाडांवरील सर्व उपचार या सगळ्या योजना व सुविधा अगदी मोफत। 24 तास आपत्कालीन सेवा, तज्ञ डॉक्टरांची टीम, अद्ययावत उपकरणे, स्वच्छ व आरामदायी परिसर, रक्त तपासणी, एक्सरे, सोनोग्राफी व ECG हे सगळं काही एकाच ठिकाणी। आमचा पत्ता लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, इस्लामपूर। संपर्क 02342 225 775।